आजोबा हे घ्या. काय झालं? आधी मी सांगू काय झालंय ते. काय सांगू आजोबा, मला ना या नशिबाचं काहीच कळत नाहीये. चांगल्या माणसांच्या वाट्याला कायम दुःखच काय येतं. माझे आई बाबा खूप चांगले आहेत. त्या चांगुलपणातूनच त्यांनी ना एका मुलाला दत्तक घेतलं. आम्हा सगळ्यांचा मोठा भाऊ. खरंच सगळ्यांचा खूप लाडका होतो. आणि आज त्याच्यावर कोणीतरी ऍक्सिडेंटचा आळ घेतलाय. आजोबा त्याला साधी गाडीही चालवता येत नाही, तो ऍक्सिडेंट कुठून करणार आहे? ह्या सगळ्यातून तो आज निर्दोष सुटलाय. आणि आजोबा आता त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने तो सगळा आळ स्वतःवर घेतला. आजोबा माझ्या आई बाबांबरोबर सतत असं वाईट का होतंय? का एका मागोमाग एक त्यांच्या वाट्याला दुःखच येत आहे? मला ना कळत नाहीये नक्की कुठल्या जन्मीचे भूक भुगतायत ते. आजोबा तुम्हाला सांगू का, माझ्या आईच्या भूतकाळात ना नक्की काहीतरी आहे. पण ना आम्हा भावंडांपैकी कोणालाच माहित नाहीये. तिच्या माहेराबद्दल आम्हाला काही माहित नाहीये. तिच्या आई वडिलांबद्दल आम्हाला काही माहित नाहीये. तिच्या भावंडांबद्दल आम्हाला काही माहित नाहीये. म्हणजे ती कधीच आमच्या समोर काही बोलली नाही. त्याचं काय आहे ना, माझ्या आई बाबांनी ना लव्ह मॅरेज केलं. बहुतेक त्यामुळे असेल किंवा कदाचित तिचं या जगात कुणीच नसेल. पण ते कधीच या विषयावर आमच्याकडे काही बोलले नाहीत. सगळं ठीक होईल असं म्हणताय? बरं, तुम्ही असं म्हणत असाल तर मग नक्की होईल.